हाय हॅलो नमस्कार. माझं नाव पल्लवी कसबे. पीके लेडीज टेलरिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत फुल बॅक नेक डिझाईन. बॅकनं संपूर्ण उंची आपण 15 इंच घेणार आहोत. 14 इंच प्रॉपर उंची आहे, पण आपण 1 इंच मार्जिन ठेवून 15 इंच घेणार आहोत. आणि चेस्ट आपली 40 आहे, त्याच्यासाठी मी 40चा चौथा भाग प्लस 2 इंच घेत आहे. 40चा चौथा 10 येतो, प्लस 2 इंच करून 12 इंच घेतलेले आहे. हेवी साईज आहे, त्याच्यामुळे आपण जास्त लेंथला पण घेतलेला आहे. गळा उंची आपली 12.5 इंच आहे, 12.5 इंच घेतलेले आहे. आणि गळा रुंदी खालून जी गळाची रुंदी आपण 5 इंच घेतलेली आहे. पहा किती ब्रॉड आहे, खूपच ब्रॉड. त्यांना जे कस्टमर होतं माझं त्यांना खूप ब्रॉड पाहिजे होता पाठवून, त्याच्यामुळे मग गळा रुंदी मी खालून 5 इंच घेतलेली आहे. आणि जेवढा आपण ब्रॉड गळा करतो ना तेवढा आपल्याला वरचं शोल्डरनं कमी घ्यायला लागतं. मग सरासरी मी शोल्डर 5 इंच घेतलेला आहे. 2 इंच गळा रुंदी आणि 3 इंच शोल्डर पट्टी ही घेतलेली आहे आपण, सरासरी 5 इंचाचं. आणि 3 इंचावरती आपल्याला नाडीसाठी मार्किंग करून घ्यायची आहे. मी दोन्ही साईडनं मार्किंग करून घेतलेले आहे. आणि नॉट जे आहे ना ती मी अटॅच त्याच्यावरती करून घेतलेले आहे, सेट करून घेतलेले आहे. आता त्याच्यावर शिलाई मारून आपण अटॅच करून घेऊयात. सरासरी 1/2 इंचापेक्षा थोडंसं जास्त घेऊन आपल्याला तिथं शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम हलक्या हलक्या हाताने कपडा राऊंडने फिरू आपल्याला तिथे सावकाश शिलाई मारून घ्यायची आहे. आपल्याला हे ब्लाऊज विदाऊट पायपिंगचं तयार करायचं आहे, कारण कपडा कमी होता, पायपिंगसाठी कपडा नाही पुरला, त्याच्यामुळे आपल्याला हे विदाऊट पायपिंगचं करायचं आहे. त्याच्यामुळे आपण नॉट्स जे आहेत ना ते आतमध्ये कव्हर करून जॉईन करणार आहात. हे पहा, असं व्यवस्थित अस्तर आणि मेन कपड्याच्या मधोमध ठेवून आपल्याला त्याच्यावरतून शिलाई मारून घ्यायची आहे. आपलं पूर्ण अस्तर अटॅच करून झालेलं आहे. आता तो पलटी करायचा आहे आपल्याला, त्यासाठी आपण अर्धा इंच मार्जिन सोडून कट करून घेणार आहात. सावकाश पूर्ण कटिंग करून घेतल्यानंतर ना आपल्याला त्याच्यावरती छोटे छोटे पूर्ण राऊंडनं कट मारून घ्यायचे आहेत. हलके हलके जी आपण शिलाई मारलेली आहे त्या शिलावर अजिबात येऊ द्यायचं नाही, त्याच्या साईडनं कडेकडेनं छोटे छोटेसे एकदम कट मारून घ्यायचे आहेत. आणि नंतर ना अस्तर आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे. आतमध्ये थोडंसं फोल्ड करून नंतर ना मेन आपण शिलाई मारलेला जो कपडा आहे ना तो अस्तरच्या साईडनं करून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. पूर्ण नेकवरतीच आपल्याला त्या दाबटीप मारून घ्यायची. बऱ्याच वेळेस ब्रॉड जर नेक असेल ना तर आपल्याला समजत नाही की शोल्डर किती घ्यायचं, बॅकनं डीप गळा किती ठेवायचा, त्याची रुंदी किती ठेवायची. हे ब्लाऊज स्टिच करताना तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला समजेल मी गळा रुंदी पण किती घेतलेली आहे आणि शोल्डरही किती घेतलेला आहे. त्यामुळे तुमचे जे काही डाऊट असतील ना ते पूर्ण क्लिअर होऊन जातील. आता अस्तर आतल्या साईडनं फोल्ड करून अजून एक दाबटीप मारून घ्यायची आहे. तुम्ही प्रेसही मारून घेऊ शकता. आपली दाबटीप मारून झालेली आहे. पाहू शकता गळा किती सुंदर आलेला आहे, एकदम राऊंड मध्ये आलेला आहे. एकदम मटक्यासारखा सेट दिसतो पण नाही, तो व्यवस्थित अंगावर घातला का पूर्ण राऊंड आणि एकदम गोल नेक तयार होतो आणि खूप छान दिसतं. आता पूर्ण अस्तर आपण कपड्याला फिक्स करून घेऊया. राऊंडने चौकून शिलाई मारून घेऊया. कडेकडेने एकदम शिलाई मारून घ्यायची आहे सावकाश. शिलाई मारून झाली आहे पूर्ण. आपण आता ते पूर्ण एक्स्ट्राची मार्जिन राहिलेला कपडा आहे ना तो कट करून घेऊया व्यवस्थित. पाहू शकता आपला गळा किती सुंदर तयार झालेला आहे आणि किती डीप पण झालेला आहे बघा. आता पाठीमागच्या टक्स साठी आपण मार्किंग करून घेऊया. सरासरी मी 5 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलेले आहे. जी एक्स्ट्रा मार्जिन ठेवतो ना आपण त्या साईडनं 5 इंचाचं अंतर ठेवून इकडे मार्किंग करून घेतलेले आहे. आणि वरती सरासरी 4.5 इंचाची मार्जिन ठेवलेली आहे. सरळ रेष ओढून घेतलेले आहे. आता दुसऱ्या साईडनं पण आपण टॅप टॅप करून मार्किंग आपण त्याच्यावरती आखून घेऊया. आणि दोन्ही साईडनं आपल्याला अर्धा इंचाचे टक्स मारून घ्यायचे आहेत.
टक्स मारून झालेले आहेत आपले. आता आपण कंबरपट्टी अटॅच करून घेऊया. कंबरपट्टीसाठी सरासरी मी 2.25 इंचाची कंबरपट्टी काढून घेतलेली आहे. अर्धा इंच फोल्ड करून आपल्याला त्याच्यावरती पूर्ण स्टिच करून घ्यायची आहे, शिलाई मारून घ्यायची आहे. मी सरासरी 2.25 इंचाचीच कंबरपट्टी काढते, कारण 1 इंचाची आपल्याला प्रॉपर कंबरपट्टी पाहिजे असते आतमध्ये फोल्ड करण्यासाठी, 1/2 इंच कपड्याला अटॅच करण्यासाठी आणि 1/2 इंच अशी फोल्ड करण्यासाठी. फोल्ड करून झालेले आहे. आता आपल्याला कंबरपट्टी जॉईन करून घ्यायची आहे मेन कपड्यावरती. 1/2 इंचापेक्षा थोडंसं जास्त अंतर ठेवायचं आणि पूर्ण स्टिच मारून घ्यायची. आणि बॅकनं बरोबर मधोमध असतं कमराचा ना, तिथं एक आपल्याला प्लेट मारायची आहे, कारण आतमध्ये पलटी करताना ना आपल्याला असं खेचल्यासारखं होत नाही, व्यवस्थित आपल्याला पलटी करता येतं. म्हणून अर्धा इंचाची एक प्लेट मारून घ्यायची आहे आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर ना त्याच्यावरती एक दाब टिपी मारून घ्यायची आहे. दाब टिप मारून झालेले आहे. आता आतमध्ये आपण फोल्ड करून घ्यायची आहे. फोल्ड करून नंतर आपल्याला कच्ची शिलाई मारून घ्यायची त्याच्यावरती, कारण आपण पूर्ण कमरपट्टीला हात शिलाई करणार आहोत हाताने. पाहू शकता आपली कंबरपट्टी पण लावून तयार झालेली आहे. आता आपण पाठीमागची नॉट आपण तयार करून घेऊया. साध्यात नॉट करायचे आहेत. मी 4 इंचाचा कपडा घेतलेला आहे. 4 इंच रुंदी, 4 इंच लांबी त्याची आहे. आपलं लटकन तयार करून झालेलं आहे. बघा किती छान दिसतंय. छोटंसंच आहे पण छान दिसतंय बघा. सिंपल एकदम. तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.